आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्या राजाला 4 सुना होत्या. 3 आवडत्या, एक नावडती. आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी. नावडती जेवायला उष्ट, नेसायला जाडं भरडं, राहायला गुरांचं बेडं दिलं, गुराख्याचं काम दिलं. एक श्रावण मासाला पहिला सोमवार आला. ती रानात गेली. नागकन्या देवकन्यांची भेट झाली. त्यांनी विचारणा केली, बाई बाई कुठं जाता? महादेवाच्या देवळी जातो. शिवामूठ वाहतो. त्यानं काय होतं? भ्रतारांची भक्ती होते. इच्छित कार्य सिद्धीस जाते. मुलं बाळं होतात. नावडती माणसं आवडती होतात. वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते. मग त्यांनी हिला विचारलं, तू कोणाची कोण? मी राजाची सून. मी तुमच्याबरोबर येते. त्यांचे बरोबर देवळात गेली. नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या. नावडती, काय गं बायानो, कसा वसा वसता? आम्ही शिवामुठीचा वसा वसतो. त्या वशाला काय म्हणावं? मूठ चिमूट तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंधफूल घ्यावं, 2 बेलाची पानं घ्यावी, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा, माझी शिवा मूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा ननंदा जावा, भ्रतारा नावडती आहे ती आवडते कर्रे देवा, असं म्हणून तांदूळ वाहावेत. संध्याकाळपर्यंत उपवास करावं. उष्टमाष्ट खाऊ नये. दिवसाला निजू नये. उपास नाही निभावला तर दूध प्यावं. संध्याकाळी आंघोळ करावी. देवाला बेल वाहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा 5 वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्याला तीळ, तिसऱ्याला मूग, चौथ्याला जव आणि 5वा आला तर सातू शिवामुठीकरिता घेत जावे. पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी तिला घरून आणायला सांगितलं. त्या दिवशी तिनं मनोभावे पूजा केली. सारा दिवस उपवास केला. ननंदा जावांनी उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली. पुढं दुसरा सोमवार आला. नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं. पुढे रानात जाऊन नागकन्येबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा ननंदा जावा, भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर्रे देवा, असे म्हणून तीळ वाहिले. सारा दिवस उपवास केला. शंकराला बेल व्हायला दूध पिऊन निजून राहिली. संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं, तुझा देव कुठं आहे? नावडतीनं जबाब दिला, माझा देव फार लांब आहे. वाटा कठीण आहे. काटे कुठे आहे? साप वाघ आहे. तिथं माझा देव आहे. पुढं तिसरा सोमवार आला. पूजेचं सामान घेतलं. देवाला जाऊ लागली. घरची माणसं मागे चालली. नावडते, तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागली. नावडतीला रोजचा सराव होता. तिला काही वाटलं नाही. ह्यांना काटे कुठे पुष्कळ लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला चिंता पडली. देवाची प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या देवकन्या यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नजडितांचे खांब झाले. हंड्या ग्लास लागली. स्वयंभू महादेवाची पिंडी झाली. सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं. नावडती पूजा करू लागली. गंध फूल वाहू लागली. नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा ननंदा जावा, भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर्रे देवा, असं म्हणून शिवाला वाहिले. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढलं. दागिने घालायला दिले. खुंटीवर पागोटं ठेवून तळ पाहायला गेला. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली. तिकडे देऊळ अदृश्य झालं. राजा परत आला. माझं पागोडं देवळी राहिलं. देवळाकडे आणायला गेला. तिथं एक लहान देऊळ आहे. तिथं एक पिंडी आहे. वर केलेली पूजा आहे. जवळ खुंटीवर पागोटा आहे. तेव्हा त्याने सुनेला विचारले, हे असं कसं झालं? माझा गरिबाचा देव हाच देव. मी देवाची प्रार्थना केली. त्यानं तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणली. नावडती होती ती आवडती झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ